गॅस तुटवड्याचा नागपूरमधील लग्न सराईवर सुद्धा परिणाम जाणवतोय, कारण की कॅटरर्सकडून ठरलेल्या किमतींपेक्षाही जास्त पैशांची मागणी आता होतीये. नागपूरमधील खोब्रागडे कुटुंबीय असा आरोप करतायत आणि ठरलेले मेन्यूज सुद्धा बदलण्याची खोब्रागडे कुटुंबियांवर वेळ आली आहे. घरातील पहिलंच लग्न आहे, मात्र गॅस टंचाईमुळे खोब्रागडे कुटुंब चिंतेत आहे. 900 पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी करायची असा प्रश्न आता या कुटुंबियांना पडलाय. इराक, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जो आहे तो LPGवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात सर्व शहरात दिसून येत आहे. याचा परिणाम जो आहे तो लग्नसराईवर देखील होताना दिसून राहिलेला आहे. सध्या आपण आलेलो आहोत नागपुरातील खोब्रागडे या कुटुंबियांकडे. खोब्रागडे कुटुंबियांच्या शुभम जो आहे त्याचं लग्न येत्या 20 मार्च रोजी होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. लॉन तयार झालेला आहे. कॅटरिंगचा देखील ऑर्डर दिलेला आहे. जवळपास 900 लोकांचं जे आहे ते जेवणाचा बेत त्या दिवशी आखण्यात आलेला आहे. मात्र आता जो LPG गॅसचा तुटवडा आलेला आहे त्यामुळे जो आहे तो त्यांचा थोडा चिंतेत भर पडणारा असा हा मुद्दा म्हणावा लागेल. पण नरेश जी यांच्याकडे जाऊया. दादा, काय सांगाल? लग्नाची पूर्ण तयारी केलेली आहे, पत्रिका तुमच्या हातात आहे आणि काय आता कॅटरिंगचा जो होता, काय फोन आला किंवा काय मेसेज आला? कारण हा जो सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत काय तुमचा संपर्क झाला? नाही, आता काय झालं आहे की 20 मार्चला आमच्याकडे हे आहे. हां, तर मुलाचं लग्न असल्यामुळे आम्हाला आज आणि कालपासनं तो म्हणजे आचार्याचा फोन येतो आहे की बॉस सिलेंडरचा हा तुटवडा आहे, तर कसं करायचं. तर आता तो म्हणजे एकतर तो म्हणतो की आम्हाला रेट वाढवून द्या. ठीक आहे, तर रेट वाढवून द्या म्हटल्याबरोबर आम्हालाही जरा ते शॉकिंगच होतं, कारण की एक तर सर्व तयारी हे झालं असताना असं व्हावं म्हणजे आता हा चिंतेचा विषय आहे. तर ते बोलले की बा आम्हाला जरा थोडंसं आपलं हे एक्सेस करून द्या, वाढ करून द्या, किमतीमध्ये वाढ करून द्या. तर आता हे कसं करावं हा जरा आता म्हणजे हे चिंतेची बाब झाली आहे. खिशावर तर आर्थिक ताण आणि खिशावरती हा आर्थिक बोज पडणारच आहे हा कुठल्याही परिस्थितीत. आणि ते 11th आवरला असं होणं म्हणजे आता हा चिंतेचा विषय झालेला आमचा. पुढच्या शुक्रवारी लग्न आहे. नवरदेव आपल्यासोबत आहे शुभम. खूप बेत आखले असतील, विचार केलेला असेल लग्नाचा, पण आता हा जो क्रायसिस आलेला आहे LPGचा खास करून, तर काय वाटतं? हा, एक आहे की क्रिएट झालेला त्रास म्हणजे वॉरमुळे चिंतेचाच प्रश्न आहे. 2 दिवसाआधी आम्ही एकदम अत्यंत असा काही विचार नाही होता की असं काही येणार आहे आपल्या पुढे, पण आता एकाएकी असं आलं आहे, तर त्यामुळे नक्कीच थोडा त्रास आहे. आता बघू येणाऱ्या 2-3 दिवसात काय कळतं, काय होतं त्या अकॉर्डिंग. नवरदेवाच्या आई आहेत रेणुकाताई, काय सांगाल? कशा प्रकारची तयारी केली होती? काय मेनू काय ठेवलेले आहेत? आता सर्वसामान्य पहिलंच लग्न असल्यामुळे तर म्हणजे खुशीचाच होता, त्याच्यामुळे सगळं म्हणजे व्यवस्थितच होतं. म्हणजे जे आता स्टार्टर हे ते आता जनरली मेनू काय ठेवलेले आहे? डोसा, तवा भाजी वगैरे, ज्याला लाईव्ह काउंटरच असतं चाट कॉर्नर वगैरे त्याच्यासाठी, तर सगळं व्यवस्थितच होतं. म्हणजे आता कालपासून म्हणजे आम्हाला कळतंय असं आहे म्हणून. एकाएकी आता कसं सुखाच्या क्षणी दुःखाचं विरजन पडलं असल्यासारखं झालं ना, त्याच्यामुळे अनपेक्षित होतं हे सगळं. त्याच्यामुळे थोडीशी आम्ही काळजीतच आहोत. कॅटरर्स जो म्हणाला तो म्हणाला की एक तर तुम्हाला सोय करावं लागेल, 5 सिलेंडरची तुम्ही सोय करून द्या. ते तर शक्यच नाही आहे, कारण मिळणारच नाही आहे आपल्याला. 21 दिवस लागतच नाही, किंवा मग आम्हाला तुम्ही वाढवून द्या. वाढवू नये म्हणजे कसं देणार आपण, त्याला प्रोव्हाइड करू शकणार नाही. आणि तो मागेल ती किंमत आता आपल्याला त्याला देणे आहे, तर आता तो किती आपल्याला पडणार आहे हे माहीत नाही. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे सर्वसामान्यांचा, हे मी म्हणेल. जे मेनू होते, आता जसं तुम्ही म्हटलं डोसा होता किंवा तवा भाजी असते, लाईव्ह काउंटर असतात, तर म्हणजे अशी चिंता वाटते का जर सिलेंडरची सोय नाही झाली तर ते तो कमी होऊ शकते. ते तर मेनू कमी होऊ शकते, पण मग त्याच्यातून तो त्याचं जे वेजेस आहे तो पण कमी करेल असं नाही वाटत आहे ना. तो म्हणेल की मला स्वयंपाक करणं गरजेचं आहे, मी लाईव्ह देऊ शकत नाही, पण मी त्याच्यातून मी कमी पण करणार नाही, असं होईल ना. तो म्हणेल की आवश्यकता आहे, मी जेवण देऊ शकतो, तुमचे जे ॲटम आहे ते मी कमी करणार, पण मी त्याचे वेजेस पण कमी करणार नाही, ते वाढवून पण द्यावं लागेल. तर त्याच्यामुळे थोडीशी काळजी वाटते. काळजी वाटत आहे. तर काळजी तुम्हालाही काळजी वाटत आहे? प्रश्नच नाही, तो म्हणजे आर्थिक बोजा वाढवणारच हे आहे ना ही न्यूज. एवढं म्हणजे हे कसं एकदम म्हणजे पहिलं लग्न मुलाचं, खूप म्हणजे अपेक्षा असतात, खूप म्हणजे आपण तयारी पण केली, आणि एकाएकी म्हणजे हा प्रश्न उद्भवल्यामुळे म्हणजे थोडी काळजीच वाटणार, साहजिक. नाही, असं काही होणार नाही आणि सगळं काही व्यवस्थित होईल अशी आमची अपेक्षा आणि तुम्हाला लग्नाच्याही शुभेच्छा. तर हे आपल्या हातात हे कार्ड आहे शुभमच्या लग्नाचं. शुभमचं लग्न आहे 20
मार्च 2026ला आहे, संध्याकाळी आहे, पटेल सेलिब्रेशन लॉन इथे पत्रिका सर्व वाटून झालेल्या आहेत आणि सर्व नातेवाईक देखील येणार आहेत. मात्र जो काही क्रायसिस सुरू झालेला आहे LPG गॅसचा, त्याचा परिणाम जो आहे तो त्यांचा आता आर्थिक बोजा पडतोय, त्यांच्या खिशावर आर्थिक ताण पडतोय. कारण कॅटरिंगवाल्याने किंवा कॅटरिंगचा जो सोय करण्यात आलेली होती त्याने किमती जे आहेत ते वाढवून मागितलेले आहे किंवा सिलेंडरची सोय तुम्ही करावी काय सिलेंडरची, अशी त्याची मागणी आहे. जवळपास 8 दिवसावर लग्न आलेलं आहे आणि खोब्रागडे जे कुटुंब आहे ते कालपर्यंत जे आनंदात होतं ते थोडंसं आता काळजीत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.